म्हटलं आहे. भारतातून ऑस्ट्रेलियाला निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर येत्या 1 जानेवारीपासून कुठलंही शुल्क आकारलं जाणार नाही, असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. यामुळे देशातल्या कामगार प्रणित क्षेत्रांसाठी निर्यातीच्या अनेक नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारत ऑस्ट्रेलिया वित्तीय सहकार्य आणि व्यापार कराराच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी या भावना व्यक्त केल्या. या करारामुळे दोन्ही देशातल्या निर्यातीत लक्षणीय वाढ झाली. दोन्ही देशांमधल्या बाजारपेठा अधिक खुल्या झाल्या, तसंच पुरवठा साखळी भक्कम झाल्याचं त्यांनी सांगितलं. वर्ष 2024-25मध्ये भारताच्या ऑस्ट्रेलियाच्या निर्यातीत 8% वाढ झाल्याचं त्यांनी नमूद केलं. विशेषतः रत्न आणि आभूषण क्षेत्रात 16% निर्यात वाढली, असंही त्यांनी सांगितलं. याशिवाय कृषी उत्पादनं, मसाले, कॉफी आणि सागरी उत्पादनांची निर्यात वाढल्याचंही त्यांनी सांगितलं. यानंतरच्या बातम्या काही क्षणातच.